लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. होय, आम्हीही माणसं आहोत. आम्हालाही स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार आहे. अशी महागर्जना करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती. त्यांचं मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली, त्यावेळचा दक्षिण सातारा जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला. कामगार नेते अण्णाभाऊ घरच्या दारिद्र्याला कंटाळून वयाच्या 10व्या वर्षी कुटुंबासोबत अण्णाभाऊ 227 मैलांचा पायी प्रवास करत मुंबईला आले. अण्णाभाऊंनी हमाली, कोळसे वेचणे, गिरणी झाडू मारणे, घरगडी अशी असंख्य मिळतील ती कामे केली. नंतर कापड गिरणीत काम करत असताना ते कामगार चळवळीत उतरले आणि शेवटपर्यंत कम्युनिस्ट पक्षाच्या कला पथकाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी कामगारांना जागृत करण्याचं काम केलं. साहित्य रत्न अण्णाभाऊ मुंबईतील गलिच्छ झोपडपट्ट्या, प्रचंड बेरोजगारी, उपासमार यांच्याशी त्यांचा रोजचा सामना होत असल्यानं अण्णाभाऊंचा संबंध हा तळागाळातल्या गरीब लोकांशी आला. अण्णाभाऊंनी आजूबाजूला जी लोक पाहिली त्यावर त्यांनी साहित्य लिहिले. अण्णाभाऊ म्हणतात, मी जे जगतो तेच मी लिहितो. अण्णाभाऊंच्या लेखणीनं प्रस्थापित साहित्याला जबर धक्का दिला. कारण प्रस्थापित समाजानं नाकारलेले असे चोर, दरोडेखोर, कामगार, कष्टकरी, वेश्या यांना अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याचे नायक, नायिका बनवले. यातूनच फकीरा, वारणेचा वाघ, माकडीचा माळ, वैजंता यासारख्या कादंबऱ्यांचा जन्म झाला. फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठेंनी 35 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 11 पोवाडे आणि एक प्रवास वर्णन आणि शेकडो लावण्या, छकडी, गाणी लिहिली. त्यांच्या साहित्याची भाषांतरे जगभरातील 27 भाषेत झाली आहेत. अण्णाभाऊंचं साहित्य आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत देते. लोकशाहीर अण्णाभाऊ, अण्णाभाऊंची शाहिरी आणि पोवाडे कामगार कष्टकऱ्यांच्या काळाला हात घालत होती. कामगार चळवळ असो, स्वातंत्र्य चळवळ असो किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा, अण्णाभाऊ, अमर शेख आणि गव्हाणकर या 3 शाहिरांची फौज लोकांमध्ये लढण्याची प्रेरणा निर्माण करत होती. अण्णाभाऊंनी लिहिलेली माझी मैना गावाकडं राहिली ही लावणी आजही तितकीच लोकप्रिय आहे. सर्व धर्म समभावी अण्णाभाऊ. सर्व धर्मातील लोकांनी गुण्यागोविंदानं राहायला पाहिजे असे अण्णाभाऊंना कायम वाटत होते. म्हणूनच त्यांनी त्यांच्या पोवाड्यातून धार्मिक द्वेषावर सतत प्रहार केले. यासोबतच राजकीय स्वार्थासाठी धर्माचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात एकत्र येण्याचं आवाहन अण्णाभाऊ साठे यांनी केले. तू उठ आता सत्वर, हे तोडून दंगेखोर, म्हणे अण्णा साठे शाहीर, सावरून धर तुझी तू शांती ध्वजा सत्वर. महिलांना नायिका बनवणारे अण्णाभाऊ. अण्णाभाऊंनी महिलांवर गुलामी लादणाऱ्या जाचक रूढी, परंपरा आणि शोषणावरती साहित्यातून प्रहार केले. वैजंता, आवडी, माकडीचा माळ यासारख्या कथांमधून त्यांनी सशक्त महिला पात्र रेखाटली. अण्णाभाऊंच्या महिला नायिका या रडणाऱ्या नसून लढणाऱ्या आहेत. कष्टकऱ्यांचे अण्णाभाऊ. पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या तळहातावरती तरलेली आहे, असे अण्णाभाऊ कायम म्हणत. कष्टकरी, कामगार हे जगाचे चालक आणि मालक आहेत असे अण्णाभाऊ ठासून सांगतात. म्हणूनच त्यांनी सर्व कष्टकऱ्यांची एकजूट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊंच्या स्वप्नातील समाज. अण्णाभाऊंना असा समाज घडवायचा होता ज्यात कोणी उपाशी राहणार नाही, सर्वांना सन्मानानं जगता येईल, कुणीही कुणावर अन्याय करणार नाही, श्रीमंत गरीब विषमता नसेल. लोकशाहीचे नंदनवन चिकरी करण्या या भुला महाराष्ट्राची परंपरा ती पुढती नेण्याला. जिथे ना उरे को जनाला, जगण्याची भ्रांता, जिथे न थारा निरंकुशा आणि त्याची अहंता. अण्णाभाऊ साठे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही मानव मुक्तीचा लढा लढत होते. म्हणूनच अण्णाभाऊंनी फकीरा कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे. वस्ताद लहुजी साळवे आणि अण्णाभाऊ साठे. वस्ताद लहुजी साळवे यांनी समतेच्या लढाईसाठी शोषित घटकातील तरुणांना शारीरिक प्रशिक्षण दिले. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी कार्याला संरक्षण देण्याची महत्वाची भूमिका बजावली आणि याच विचारांचा वारसा पुढे नेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शोषणाविरुद्ध सर्व कामगार आणि कष्टकऱ्यांना लढण्याची प्रेरणा दिली. अण्णाभाऊ साठे आणि भारतीय संविधान, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोककल्याण ही मूल्य अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा पाया होता. हाच विचार भारतीय संविधानाचाही मूलभूत विचार आहे. अण्णाभाऊंच्या स्वप्नातील समाज
भारतीय संविधानाची योग्य अंमलबजावणी झाल्यावरच पूर्ण होऊ शकते. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसला काय ऐरावत. अंग झाडून निघ बाहेरी घे बिनीवरती धाव. धन्वंतांनी अखंड पिळले धर्मांधांनी तसेच चळले. मगराने जणूक मानिक गिळले चोर जाहले साव. ठरून आम्हा हीन कलंकित जन्मजन्मी करुणे अंकित. जिने लादुनी वर अवमानित निर्मुन हा भेदभाव. एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊन चलबा पुढती. नव महाराष्ट्र निर्मुन जगती. राख भीमाचे नाव, राख भीमाचे नाव. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला मानाचा मुजरा, विनम्र अभिवादन. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.